महाराष्ट्रामधील विधानसभेचे निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे। हा एक ऐतिहासिक असा निकाल आहे। जनता दल सेक्युलर हा महायुतीतील घटक पक्ष आहे। देशाचे माजी पंतप्रधान आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एच.डी. देवेगौडा साहेब यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेले आहेत। महायुतीचा घटक पक्ष या नात्याने आणि महायुतीचा एक स्टार प्रचारक या नात्याने मी महाराष्ट्रातील जवळपास 16-17 जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरलेलो आहे। ज्यावेळी पत्रकार बांधवांनी मला विचारलं त्यावेळी मी स्पष्ट त्यावेळी सांगितलं होतं की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल, महायुतीला स्पष्ट असं बहुमत मिळेल। आज आपण पाहतो की महायुतीला फार मोठं प्रचंड आणि ऐतिहासिक असं यश मिळालेलं आहे। त्याचं कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी जे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी बांधवांच्यासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय असेल, आमच्या वृद्धांसाठी पेन्शनची योजना असेल, विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आणि परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती योजना असेल, अशा सर्व कल्याणकारी योजना राबवल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुती सरकारवरती पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। मी महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधूंचं आणि तमाम जनतेचं मी नम्रपणाने आभार मानतो आणि यापुढील काळामध्ये महायुती सरकार या राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, जनतेच्या हितासाठी काम करेल, अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी करतो। धन्यवाद।